ज्योतनिष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची या घोषवाक्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचं 2 दिवसीय शिबिर शिर्डीत आज संपन्न झालं। अनेक आमदार गेले, फार कमी उरले, मात्र जे पाठीमागे राहिले त्यांना बळ देऊन, त्यांना प्रोत्साहित करून मैदानात उतरवण्याचा हा कार्यक्रम। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक अभ्यासू, चाणाक्ष नेते होते, पण त्यातील ज्यादातर नेते हे आता अजित पवारांबरोबर निघून गेलेत। त्यामुळे नव्या नेतृत्वाला वाव तर मिळालाय, पण लोकांमध्ये कुठले मुद्दे घेऊन जायचे, काय सांगायचं हे नव्यानं शिकवण्यासाठीचे हे शिबिर। या 2 दिवसांमध्ये विविध विषयांमधील तज्ञांसह शरद पवारांपर्यंत 14 जणांची भाषणं झाली। आजची सुरुवात झाली ती साईबाबांच्या दर्शनानं। सुप्रिया सुळे आणि शरद पवार साईबाबांच्या दर्शनाला पोहोचले। त्यानंतर दोन्ही नेते मेळाव्यात सामील झाले आणि भाषणाला सुरुवात झाली। प्रत्येक भाषण एक महत्त्वाचं टार्गेट म्हणजे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच दुसरे टार्गेट म्हणजे याच सगळ्या वक्त्यांचे कधी काळचे जवळचे किंवा लाडके अजितदादा आणि सुनील तटकरे। आज मात्र इथे त्यांना गद्दार असा उल्लेख करत अजित पवार गटाच्या आमदार खासदारांना निवडणुकीत जागा दाखवून देण्याचे आवाहन करण्यात आले। पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही आगामी काळ संघर्षाचा असल्याचे स्पष्ट केले। या शिबिरात विशेष चर्चा राहिली ती आणखी एका पवारांची, अर्थात रोहित पवारांची। एवढ्या महत्त्वाच्या शिबिराला रोहित पवार अनुपस्थित राहिल्यानं कार्यकर्त्यांमध्येच कुजबूज पाहायला मिळाली। त्यातच रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये वितुष्ट आल्याची चर्चा रंगली होतीच, तर दिलेल्या वेगवेगळ्या कारणांमुळे गोंधळात भर पडली। कालच्या दिवसातला हा गोंधळ संपतो ना संपतो तोच जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामावरून नवा बॉम्ब टाकला। शिबिर आणि शरद पवार गटाची तयारी बाजूला राहिली, मुद्दा गाजला तो जितेंद्र आव्हाडांचा। या शिबिरावरच आधारित होता आमचा आजचा दुसरा प्रश्न। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला दुसरा प्रश्न होता, शिर्डीतला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा यशस्वी झाला असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। एकीकडे रोहित पवार, जयंत पाटील यांच्या आपसी संबंधावर काही प्रश्न उभे झाले असताना रोहित पवारांचे जितेंद्र आव्हाडांसोबत ही जमत नाही का हा सवाल उठला, तो म्हणजे एका ट्विटमुळे। आव्हाडांच्या प्रभू श्रीराम मांसाहारी होते या वक्तव्यावर रोहित पवारांनी थेट अबुधाबीतून आपले म्हणणे ट्विटच्या माध्यमातून मांडले। आधीच विरोधकांच्या टीकेचे धनी झाल्यानंतर घरातूनच आहेर मिळतोय म्हटल्यावर मग जितेंद्र आव्हाडांचाही संताप झाला। त्यांनी रोहित पवारांना उत्तर दिलं। ते इतक्यावरच थांबले नाही, तर बाबासाहेब पुरंदरेंच्या आपल्या विरोधाच्या काळाचा सुद्धा एक किस्सा सांगितला। पाहूयात। रोहित पवार काय बोलतात ह्याच्याकडे मी फार महत्त्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही। अजून लहान आहेत, पहिली टर्म आहे त्यांची। अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे। नेहमी शरद पवारांचं एक नेहमी मला सांगायचं असायचं की जितेंद्र सामाजिक आशय मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही। पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही। याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं, तू जाऊन पुरंदरेंची माफी माग। मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला। पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे, तुला जे योग्य वाटतं ते तू बोल, त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं नाही, कारण पक्ष हा कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही। जवळपास लोकसभेच्या निवडणुकाचं रणशिंगच फुंकत शरद पवारांनी आपल्या भाषणात अनेक विषयांना हात घातला। त्यांच्या आज खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचीही भाषणं झाली। प्रत्येकाच्या भाषणात लोकसभेची तयारी आणि बंडखोरीची सल दिसून आली। पाहूया तिन्ही नेत्यांच्या भाषणाचा संपादित भाग। भ्रष्ट जुमला पार्टी। आता तुम्ही म्हणाल भ्रष्ट जुमला पार्टी कशाला? 2014 मध्ये मला आठवतंय आर आबा हयात होते तेव्हा
2014च्या इलेक्शनमध्ये आपण गाडीतून गेलो ना की लोक असं नजरेने बघायचे, कारण का लोकांना असं वाटायचं आपण भ्रष्ट आहोत आणि यांना हद्द पार करा, आणि त्याच्यावर भारतीय जनता पक्ष निवडून आली, आपण भ्रष्टाचारी म्हणून. आज माझा आरोप आहे त्याच भ्रष्ट जुमला पार्टीला, ती भारतीय जनता पक्ष होता ना खाऊंगा ना खाने दूंगा. आज मैं भी खाऊंगा और तुमको पेट भर खाने दूंगा अगर तुम भ्रष्ट जुमला पार्टी में हो तो. 50 खोक्यावर जर एक आमदार विकला जात असेल ना तर लाज वाटली पाहिजे त्या आमदाराला जो 50 खोकेवर आज विकला जातोय. त्यावेळी या ठिकाणी शिबिर झालं, त्यावेळी अनेक जण दिग्गज या ठिकाणी समोर बसलेले होते. ते निघून गेल्यामुळं मागच्या कप्प्यात बसलेल्यांना यावेळी पुढच्या कप्प्यात येऊन बसायची संधी मिळालेली. त्यामुळे तुम्हा सर्वांचं जे प्रमोशन झालं त्याबद्दल नव्या वर्षात शुभेच्छा देतो. नाहीतर तुम्हाला काही पुढच्या लाईनीत येऊन बसायची संधी नव्हती. त्यामुळं बसलेल्या पुढच्या लाईनीतल्या सगळ्यांनी गेलेल्यांचे आभार माना. सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे. काळोखाचे करू न पूजन, व्रत घुबडांचे करू नका. या ओळींनी कांठळ्या ज्यांच्या बसणार आहेत असं व्हायला नकोत. जे घडलं प्रत्येकाला खंत आहे त्याची, पर ये दुनिया की कड़वी सच्चाई है. ये दुनिया की कड़वी सच्चाई है कि हमारी आंखें वही लोग खोल देते हैं. ये दुनिया की कड़वी सच्चाई है कि हमारी आंखें वही लोग खोल देते हैं जिन पर हम आंख बंद करके भरोसा करते हैं. शिबिराच्या भाषणांमध्ये संघटन आणि येणारी निवडणूक हा महत्त्वाचा फोकस होता. शरद पवारांनी शिबिरातून राज्यात सध्या पेटलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यालाही हात घातला. मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत आरक्षणाबाबत काय भूमिका घेते असा सवाल विचारत ओबीसींच्या ताटातून आरक्षण काढून मराठ्यांना देऊ नका अशीही सूचना शरद पवारांनी सरकारला केली. तसंच आरक्षणाबाबत सरकारमध्येच एक वाक्यता नसल्याचा टोलाही लगावला. पाहूयात. मराठा आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, मुस्लिम आरक्षण असो, लिंगायत आरक्षण असो, या सगळ्या रस्त्याच्या तरुण पिढीला स्वतःच्या फार उभं राहण्यासाठी काही मदत करायची गरज आहे. आणि ती करायची असेल तर आरक्षणाची आवश्यकता. त्या आरक्षणाची मागणी करत असताना ही मागणी खुली करा, पण ही खुली करत असताना अन्य ओबीसीचे जे घटक आहेत त्या घटकांच्या मूलभूत अधिकारावर यत्किंतसुद्धा धक्का बसता कामा नये. कुणाच्या ताटात काढून कुणाला काही यावं या प्रकारची भूमिका सातत्यानं आपण त्या ठिकाणी मागितली. मी काल परवा चंद्रकांत पाटलांचं स्टेटमेंट हे वास्तविकांना माहिती आहे. चंद्रकांत पाटील मंत्री आहेत, सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष होते, आणि त्यांनी सांगितलं की 1 वर्ष तरी कमीत कमी तुम्हाला वाद बघायला मिळेल. उद्याच्या 24 तारखेच्या पूर्वी आम्ही आरक्षण देतो या प्रकारची भूमिका साक्षात मुख्यमंत्र्यांनी घेतल्याच्या नंतर दुसरे त्यांचे ज्येष्ठ सरकारी सांगतात की 1 वर्षसुद्धा आम्ही देऊ शकणार नाही. याचा अर्थ आज त्यांची सरळ फसवणूक या ठिकाणी केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या शिबिराशी संबंधित प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. शिर्डीतला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा यशस्वी झाला असं वाटतं का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूया. एक्सवरून विलास चाकाटे, शिर्डीत बोलताना शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला. एक्सवरून हनुमान कदम, अजिबात नाही, जितेंद्र आव्हाडांमुळे राष्ट्रवादीच्या शिबिराला गालबोट लागलं. यूट्यूबवरून आनंद राऊत, शिर्डीतला राष्ट्रवादीचा मेळावा यशस्वी झाला पण जितेंद्र आव्हाडांनी सर्व मर्यादा ओलांडल्या.
फेसबुकवरून गणेश निरगुडकर, फायदा नक्कीच होणार, पण राष्ट्रवादीला नाही तर महायुतीला. फेसबुकवरून प्रमोद काळे, काही महाज्ञानी ज्येष्ठ नेत्यांच्या अगाध वक्तव्यांमुळे बुडत्याचा पाय खोलात, अशी शरद पवार गटाची गत झाली आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे, तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. शिर्डीतला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा यशस्वी झाला असं वाटतं का? युट्यूबवर एकूण 11,000 मतं. 70% लोकांनी होय म्हटलंय, 30%नी नाही. इंस्टाग्रामवर 2,000 मतं. एकूण 50% लोकांनी होय म्हटलंय, 51%नी नाही. फेसबुकवर 47% लोकांनी होय म्हटलंय, 53%नी नाही. एक्सवर 48% लोकांनी होय म्हटलंय, 52%नी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची ही शिर्डी सभा नुसती सभा नाही, तर लोकसभेसाठी सज्ज होण्याची पहिली पायरी. एवढ्या मोठ्या संख्येत आमदार निघून गेले, तेही लोकसभेच्या निवडणुकीला अवघे काही महिने उरले असताना. अशा वेळी या आमदारांवर फक्त आरोप प्रत्यारोप करत किती वेळ घालवायचा, याचा हिशेब शरद पवारांसारख्या अनुभवी राजकारण्यानं मांडला असेल. आता आमदारांची फळी गेली, बरेच पदाधिकारीही गेले. उरलेल्यांना घेऊन जर मैदानात उतरायचं असेल तर रोजचे फक्त मीडियात भलं बुरं बोलत यश संपादन करणं कठीण आहे, हे पवारांसारख्या नेत्याला सांगण्याची गरज नाही. संघटन बांधण्याचा आयुष्यभराचा अनुभव घेऊन शरद पवारांनी हे 2 दिवसीय शिबिर घेतले. महत्वाचे म्हणजे या वयात ते स्वतः तिथे 2 दिवस उपस्थित होते. इथे जमलेल्यांना काय मुद्दे जनतेत घेऊन जायचे, कुठले मुद्दे कसे मांडायचे, मोदी सरकारचे अपयश काय सांगायचे, हे सगळे सांगितल्या गेले. हे इथे जमलेल्यांचे झाले. पण जितेंद्र आव्हाडांच्या मांसाहाराच्या वक्तव्यामुळे शिबिराचा फोकस मात्र डायव्हर्ट झाला, हे नक्की. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.